महाराष्ट्राचा मणिपूर होईल अशी भीती शरद पवार यांनी व्यक्त केल्यावर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावरच टीकेची झोड उठवली आहे। शरद पवार महाराष्ट्रातील आरक्षणाच्या आगीत तेल ओतत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांचा आहे। आजूबाजूच्या राज्यातही घेतलं, खाली कर्नाटकामध्ये घेतलं आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल का काय अशी चिंता वाटते। आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्राचा मणिपूर होण्याची भीती शरद पवारांनी व्यक्त केली आहे। देशात सामाजिक अशांतता निर्माण झालेली असताना पंतप्रधान मोदींचं त्याकडे लक्ष नसल्याचा आरोप पवारांनी केला आहे। पवारांनी जी भीती व्यक्त केली त्यावर आता त्यांच्यावरच टीकेची झोड उठलेली आहे। महाराष्ट्रात सामाजिक अशांतता निर्माण होत असेल तर पवारांनी त्याला हातभार लावू नये असा टोला राज ठाकरे यांनी लगावला। मी हे पहिले एक स्टेटमेंट काही वाचलं नाही, कधी केलं त्यांनी पवार साहेबांनी हातभार लावू नये या गोष्टीला। शरद पवारांच्या तोंडी अशी भाषा शोभत नसल्याचा आरोप भाजपनं केला। शरद पवार साहेब निवडणुकीच्या राजकारणाकरता या स्तरावर तर बोलताय हे काही चांगलं नाहीये। शरद पवार अशी वक्तव्य करून आगीत तेल ओतण्याचं काम करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे। दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी टाकलेलं पेट्रोल आहे। यावर पुढाकार घेण्याची गरज असताना मणिपूर होईल असं जे वक्तव्य करून म्हणजे तुम्ही आता जाती दंगली पेटवा आणि ते पेटणार आहेत असं भाकीत करणं मला वाटतं महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हिताचं नाही। शरद पवारांनी सरकारला सामाजिक स्थितीचा आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला। सरकार मात्र त्याचा सोयीस्कर अर्थ लावत बसल्याचं दिसतंय। सरकार गाफील राहिल्यास येत्या काही काळात महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती आणखीन विस्फोटक होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। पुण्याहून अमोल धर्माधिकारीसह विकास मिरगणे, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।